सो वंदे मातरम सर्व श्रीमंत. अतिशय महत्वाचा भाग आज आपण चर्चा करणार आहोत आणि या विषयावरती मी पण बऱ्याच दिवसांनी तसा हा विषय घेतलेला आहे. तर हा सब्जेक्ट म्हणजे ऍक्च्युली डिव्हाइन ग्रेस, अप्रतिम डिव्हाइन ग्रेस मिळण्यासाठीचा हा श्रीयंत्र समृद्धी साधना किंवा श्रीयंत्र शक्ती उपासना हा आहे. ओके. ऍक्च्युअली श्रीयंत्राची स्थापना कशी झाली माहिती आहे का कोणाला? ओल्ड न्यू? येस. श्रीयंत्राची पूजा नाही. किंवा स्थापना श्रीयंत्रावरती कशा प्रकारे हे करायचं. वास्तविक पाहता मध्यंतरी असं कथा आहे की श्री लक्ष्मी आणि श्री नारायण यांच्यामध्ये वाद झाले, थोडेसे भांडणं झाले आणि मग त्यानंतर लक्ष्मी देवी निघून गेली पृथ्वीवरून, म्हणजे ब्रह्मांड निघून गेल्यानंतर काय की पूर्ण पृथ्वीवरती सगळ्या प्रकारे सगळे अडचणी चालू झाल्या की काही नाहीये, खायल्याचे हाल, सगळा दुष्काळ पडला, असं सगळं चालू झालं. आणि मग श्री लक्ष्मी देवीला पृथ्वीवरती धर्तीवरती परत आणण्यासाठी बृहस्पतींनी वसिष्ठ ऋषींना सांगितलं की तुम्ही श्रीयंत्राची स्थापना करा, श्रीयंत्राची पूजा करा आणि त्या मग तुम्हाला देवीचा आशीर्वाद मिळेल. श्री लक्ष्मी देवी, श्रीयंत्र जिथे जिथे श्रीयंत्र तेथे तेथे महालक्ष्मी. तर तुम्ही श्रीयंत्राची स्थापना केलीत की महालक्ष्मी आपोआप येणार असं सांगितलं. आणि मग ते सांगितल्यानंतर हे म्हणाले ठीक आहे, गुड. मग त्यांनी साधारण नवरात्र संपल्यानंतर म्हणजे कोजागिरी पौर्णिमा संपल्यानंतर एक 3-4 दिवसांनी, सो वी कॉल इट एज अराउंड संकष्टी चतुर्थीच्या दिवशी त्यांनी श्रीयंत्राच्या 9 आवरणाची पूजा करायला सुरुवात केली. ठीक आहे. ही पूजा 9 दिवस चालली आणि धनतेरसच्या दिवशी म्हणजे चतुर्थीला चालू झाल्यानंतर धनतेरसच्या दिवशी 9 दिवस होतात. 9व्या दिवशी ज्यावेळेस श्रीयंत्राच्या या मधल्या भागाच्या 9व्या आवरणाची पूजा झाली त्यावेळेस साक्षात महालक्ष्मी परत पृथ्वीवरती स्थानापन्न झाली, आली आणि मग दुष्काळ वगैरे पडलेला निघून गेला. या पौराणिक कथेचा आणि आपल्या श्रीयंत्राचा संबंध घेऊन आपण असं ठरवलं मग की चतुर्थीपासून आपण ही श्रीयंत्र शक्तीपासून चालू करायची. चतुर्थीपासून चालू करायची, संकष्टीपासून. संकष्टी किंवा एखादा दिवस पुढं मागं. पण तेरसला, तेरस म्हणजे माहिती आहे ना की तेरस म्हणजे चतुर्दशी, अमावस्येच्या आधी चतुर्दशी, चतुर्दशीच्या आदल्या दिवशी तेरस, प्रदोष असतो तो दिवस 13. त्रयोदशी म्हणतो आपण त्याला. पण सर ते कुठं स्थापन केलं ते तुम्हाला माहितीये का पृथ्वीवर? काही जणांचा रेफरन्स असा आहे की त्याची स्थापना कोल्हापूरला केली. पण माझ्या माहितीत असं की ते अंबाजीला आहे, तिथं मंदिर आहे श्रीयंत्राचं खूप मोठं, नाही नाही, ते अमरकंटकला जिथं आहे ना. देवीचं हृदय आहे. हा, हा, म्हणजे अंबाजीची देवी आहे आणि हा. तीच मुकेश अंबानीची कुलदेवता आहे. हे अंबा माता बऱ्याच जणांची देवता आहे. मॅक्झिमम जे हो, पण जैन जे श्रीयंत्राचं जे देवी साधना आहे ना ती, करतात. हो हा हो. साधना, अमरकंटकला हा तिथं, हा बरोबर, अमरकंटकला हा आहे आणि वेगवेगळ्या भारतातील वेगवेगळ्या जागी अनेक जागी ऍक्च्युली श्रीयंत्राची स्थापना नंतर करण्यात हम्म. आली. ती केली माझ्याकडे जे आदिशंकर. मेरू यंत्र आहे ना, म्हणजे हा. श्रीयंत्राचं जे 3D हो मॉडेल मेरू यंत्र, हो हो ते हो. मी तिथून सिद्ध करून आणलेलं आहे, अंबाजीच्या श्रीयंत्राच्या गर्भगृहातून. अरे वा, छान, चांगला आहे ना, अप्रतिम आहे. हा, चांगली, हो ना. खूप चांगली गोष्ट आहे. अमरकंटकला जे मंदिर आता बांधणं चालू आहे ना, ते मंदिर फक्त गुरुपुष्यामृतच्या दिवशी बांधतात. फक्त अच्छा. आणि 20-22 वर्ष झालं काम चालू आहे. आदि शंकराचार्यांनी ज्यावेळेस श्री लक्ष्मी मातेची उपासना केली, ती एक वेगळी उपासना आहे, तांत्रिक साधना आहे, ती पण आहे आपल्याकडे, आपण कोणाला देत नाही फक्त ती. तर ती साधना केल्यानंतर माता लक्ष्मी प्रसन्न झाली. शंकराचार्याच्या गुरूंनी त्यांना सांगितलं की तुला दीक्षा घ्यायची असेल
तर तुला आधी लक्ष्मी देवी प्रसन्न केली पाहिजे. संन्याशाला आधी लक्ष्मी प्रसन्न पाहिजे. ठीक आहे. तुला जर काम करायचंय मोठं, तर तू आधी दीक्षा, आधी लक्ष्मी देवीला प्रसन्न कर. मग ती एक त्यांनी साधना केली आणि चांदीच्या याच्यामध्ये मातीच्या दिव्यात, कणकीचे दिवे असं बरंच काही-काही आहे ते. तर ती साधना केल्यानंतर लक्ष्मी देवी प्रसन्न झाली आणि कुठल्याही याला मंदिराला म्हणजे त्यांनी स्थापन केलेले जसे 4 धाम आहेत. 4 धाम नाही म्हणता येत. 4 पीठ जे त्यांनी काढले त्या प्रत्येक पीठामध्ये श्रीयंत्राची स्थापना आदी शंकराचार्यांनी केलेली आहे. आदी शंकराचार्यांचं इकडे पण मठ आहे कोल्हापूरला. आपण बघतोय तिथं जाण्यासाठी काही योग्य होतंय का? तिथे जाऊनही आपल्याला श्रीयंत्राची शक्ती उपासना भविष्यात करायचा विचार आहे. पाहू. आदी शंकराचार्यांची एक रूम पण आहे, खोली पण आहे लक्ष्मी मंदिरामध्ये. ओके. शृंगेरी पीठामधलं जे हे आहे श्रीयंत्र ते परफेक्ट आहे बरं का. मी एक व्हिडिओ टाकला होता आपण बघितलाच असेल, की श्रीयंत्र नेमकं कोणतं चांगलं कोणतं नाही. तुम्ही बघितलंय ना तुमच्याकडलं श्रीयंत्र मॅडम? हो. हां, ते त्याप्रमाणे असायलाच हवं. कारण तुम्ही बेसिकली तिथून आणलात. मी मागच्या बॅचच्या सगळ्यांना सांगितलं, की किती जागी पुण्यामध्ये पण मी ते सुद्धा आता तुम्ही शिकवल्यानंतर मी त्याचं थोडं ऑब्झर्वेशन केलं. मला ते तेवढं म्हणजे ते मी खालून घेतलं आणि तिथे जाऊन फक्त मंदिरातून सिद्ध केलंय. तर मला ते थोडंसं त्रुटी वाटतायत. ते मी आपण तुम्हाला जेव्हा प्रत्यक्ष भेटेल ना, तेव्हा मी येताना घेऊनच येणार आहे. मी ते ठरवलंच आहे. काही हरकत नाही. तसं नसेल कारण तिथून आणलंय अमरकंटकहून म्हणजे त्रुटी अमरकंटक आणायची नाही, अंबाजी. माउंट अंबाजी आबू जवळचा अंबाजी. हो. अंबाजी. हां. अंबाजी बऱ्याच जणांची कुलदैवती आहे. गुजरातमध्ये. गुजराती हां. कारण गुजराती नीता मारवाडी. अंबानी तिथे दर महिन्याला येते. हो का? आणि साध्या वेशात तिथे पूजा करून चालली जाते. ती गोष्ट. म्हणजे असं तिथले लोक म्हणतात. गुड, चांगली गोष्ट आहे ना. तर पण ती चेक केलेलं बरं. ओके. तर असं झालं की त्याच्यामुळे नवमी पासून सॉरी चतुर्थी पासून आपण चतुर्थी. चालू केली पूजा आणि आपणही त्याच्याप्रमाणे करतो. पूजा चतुर्थी किंवा पंचमी पासून आणि त्रयोदशीला त्याच्या सगळ्यात वरच्या याची स्थापना बिंदूवरती. आधी महालक्ष्मीची स्थापना आणि ललिता त्रिपुरा सुंदरी देवीची पण स्थापना. आता मी मागेच्या सेशनमध्ये सांगितलं होतं, की श्री ललिता त्रिपुरा सुंदरी देवी अनेक जणांचा प्रश्न असतो ना, की श्रीयंत्र तर श्री ललिता त्रिपुरा सुंदरी देवीचं आहे. मग त्याच्यातून महालक्ष्मीचं कसं बेनिफिट मिळतं? आपण महालक्ष्मीसाठी कसं करतो? कुणाला आठवतंय काय सांगितलं होतं? महालक्ष्मी अ, त्यांच्यात सामावलेल्या आहेत तुम्ही सांगितलेलं हां, शॉर्टकट मध्ये करेक्ट. श्री सांगतो. ललिता हा. त्रिपुरा सुंदरी देवी श्री महालक्ष्मीच्या आतमध्ये स्थापन हम्म. झाली. म्हणून सामा बाह्यरूप हे लक्ष्मी देवी आहे, अंतर्रूप हे श्री ललिता त्रिपुरा सुंदरी देवी आहे. करेक्ट. तर आता बऱ्याच जणांनी याचाही क्लास केलेला आहे खडकमालेचा. बऱ्याच जणांनी म्हणजे मागचे बॅचचे आहेत, 2च बॅच घेतल्या मला वाटतं आपण खडकमाला. ओके. तर हे असं श्रीयंत्राचं पूर्ण प्रतिकृती आपल्याला दिसते. बरोबर. आता या श्रीयंत्रामध्ये एकूण 9 आवरण दिसतात. हे पहिलं आवरण आहे. ओके. याच्यात 3 रेषा आहेत. त्याच्यानंतर 16 कमळाच्या पाकळ्याचं दुसरं आवरण आहे. मी असं सांगितलं होतं, की अनेक जागी या 16 ऐवजी 15 असतात. त्याच्यानंतर 8 कमळाच्या पाकळ्या. नंतर हे चतुर्दशहार म्हणजे 14 भुवन, 14 त्रिकोण, नंतर 10 त्रिकोण, परत आत 10 त्रिकोण, त्याच्यानंतर अष्टहार म्हणजे 8 त्रिकोण, नंतर आतला सगळ्यात छोटा त्रिकोण आणि बिंदू. अशा प्रकारे हे श्रीयंत्र 9 आवरण आहेत. ओके. आता हे 9 आवरण म्हणजे त्रैलोक्य मोहन चक्र, सर्व आशा परिपूरक चक्र, सर्व संक्षोभन चक्र, सर्व सर्वार्थ ओके. सर्व रक्षाकार, सर्व विघ्नहार, सर्व विद्यापद, सर्व आनंदमय चक्र. सर्व
सौभाग्यदायक चक्र. ठीक आहे. असे हे 9 आवरण आहेत. छोटस मेडिटेशन बघायचं 9 आवरणाचं. श्रीयंत्र आहे का तुमच्या समोर आता? श्रीयंत्र आहे का? असेल तर आपण मेडिटेशन घेऊ, नसेल तर आपण पुढे जाऊ. ओके. आता या श्रीयंत्राच्या 9 आवरणामध्ये ही जी 9 आवरणं आहेत, ही 9 आवरणावरती आपण सांगतोय की 248 देवता आहेत. किती आहेत? 9 आवरणावरती 248. ऍक्च्युली याच्यावरती लक्ष मध्ये 64 लक्ष योगिनी वगैरे अशा स्थापित आहेत. तो भाग वेगळा झाला. ओके. पण मूळ देवता ज्या याच्यात स्थापन झालेल्या सांगितलेल्या आहेत त्या आहेत साधारण 2500, 2800 काहीतरी अशा. पण त्यातल्या ज्या मुख्य आहेत त्या 248 आहेत, ज्याच्यामध्ये मूल शक्ती आहेत, ज्या आपण खडकमाला स्तोत्रामध्ये बघितल्या. मूलशक्ती बघितल्या ना खडकमाला स्तोत्रामध्ये? आठवत आहे का? खडकमाला स्तोत्र वाचतात त्यांना माहिती आहे. ओके. तर या मूलशक्ती आहेत. त्याच्यानंतर वेगवेगळ्या देवतांच्या कला आहेत, चक्रेश्वरी आहे, मुद्राशक्ती आहेत, योगिनी आहेत आणि सिद्धी आहे. अशा सगळ्या देवता याच्यावरती स्थापन आहेत. मग आता श्रीयंत्र शक्ती उपासना म्हणजे नेमकं काय आहे हे समजून बघा. आपण वेगवेगळ्या साधना करतो श्रीयंत्रावरती. श्रीयंत्र सिद्ध केल्या जातं. श्रीयंत्र सिद्ध केल्या जातं म्हणजे काय असेल बरं? माहिती आहे कुणाला? व्हॉट इज श्रीयंत्र सिद्ध केलं म्हणजे काय? येस, सिद्ध करतात म्हणजे अनेकांच्या सिद्ध करण्याचे प्रतिष्ठित केलं. प्राण हा? प्रतिष्ठित करायचं. नाही नाही प्राण प्राण प्रतिष्ठा. आपण करतो. हो, सिद्ध आपणच करण्याची की. हा आपण नाही. मी म्हटलं की सिद्ध करतात म्हणजे काय करतात, तर सिद्ध करतात म्हणजे मोस्टली त्याच्यावरती श्रीसुक्ताचं एक एक्स टाइम्स पठण करून त्याच्यावरती कुंकुम अर्चना केली जाते. किंवा श्रीयंत्राचा जो मंत्र आहे, ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्धम प्रसिद्धम ओम श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नमः, हा जो मंत्र आहे या मंत्राने कुंकुम अर्चना किंवा अक्षदा वाहिल्या जातात, अर्पण केल्या जातात आणि मंत्र सिद्ध केला जातो, श्रीयंत्र सिद्ध केला जातो. आता त्याचे काही ठराविक काउंटिंग आहे, किती वेळेस करायचं काय नाही. कुणी 1000 वेळेस, कुणी 10,000 वेळेस, कुणी 1,00,000 वेळेस, 2,00,000 वेळेस, असं प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारे करतात. ठीक आहे. याच्यात कसं आहे की एवढ्या सगळ्या गोष्टी स्थापन सिद्ध सर केल्या. हा मंत्र मला परत सांगाल का? किंवा ग्रुपला टाकाल का हा मंत्र? ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्धम प्रसिद्धम श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नमः. ओके, थँक्यू. हा मंत्र घेतला जातो. ह्या मंत्राने स्थापना केली जाते. स्थापना नाही, सिद्ध केल्या जातं. आता सिद्ध करणं म्हणजे काय असतं बेसिकली? सिद्ध करणं म्हणजे एखाद्या कार्यासाठी त्याला तयार करणं. सो हा मंत्र सिद्ध झाला म्हणजे तो मंत्र माझ्यासाठी ऍक्टिव्ह झाला, है ना? हे यंत्र सिद्ध झालं म्हणजे ते यंत्र त्या कार्यासाठी तयार झालं. आता श्रीयंत्र फक्त पैसे देण्यासाठी आहे का? 1% नाही. श्रीयंत्र हे तुम्हाला भुक्ती आणि मुक्ती या दोन्ही स्थितीकडे घेऊन जातं. श्रीयंत्र तुम्हाला मूळ मुक्तीकडे जाण्यासाठी आधी सगळे भोग भोगून नंतर मुक्तीकडे घेऊन जातो. बर, हा एक भाग झाला. हे जे श्रीयंत्र आपल्याला दिसतं हे बेसिकली इतकं वैज्ञानिक आहे, इतकं वैज्ञानिक आहे, फुल सायंटिफिक आहे. आपण जगामध्ये सगळेजण सक्सेस या विषयावरती खूप बोलतात. यश है ना, यश या नावाखाली कितीही गोष्टी विकल्या जातात, पुस्तकं विकल्या जातात, क्लासेस विकल्या जातात, स्टोरीज विकल्या जातात, है ना, पिक्चर चालतात. सो सक्सेस मिळाला, प्रत्येक जण यशाच्या पाठीमागे धावतो. काय करतो मनुष्य यशाच्या पाठीमागे धावताना? सर्वप्रथम यशाच्या पाठीमागे धावताना फिजिकल लेवलला काम करतो. फिजिकल लेवलला म्हणजे
सकाळी उठणं, काय कुठे डिजिटल मार्केटिंग करणं, कष्ट करायला जाणं, है ना, प्रेझेंटेशन देणं, डिझाईन तयार करणं, प्रोडक्शन करणं, ह्या सगळ्या ज्या दृश्य स्वरूपात केल्या जाणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, त्या म्हणजे या सगळ्या गोष्टी दृश्य स्वरूपात सक्सेस मिळण्यासाठी केली जाणारी पहिली स्टेप म्हणजे कॉन्शियस लेवलला जागृत अवस्थेत केलं जाणारं काम. आता जागृत अवस्थेत काम केल्यानंतर किती लोक यशस्वी झालेले आहेत? त्याच्यात एक क्वेश्चन मार्क आहे. जागृत अवस्थेत काम करून खूप लोक सक्सेसफुल होत नाहीत आणि मग आजकाल जो सिद्धांत आलेला आहे तो लॉ ऑफ अट्रॅक्शनचा. बरोबर? लॉ ऑफ अट्रॅक्शनचा सिद्धांत आला आणि मग आपण आकर्षणाच्या सिद्धांताप्रमाणे व्हिज्युअलाइज करा, त्याचं स्वप्न बघा, ड्रीम बघा, लोकांना आकर्षित करा, आकर्षण शक्ती वाढवा, अशा सगळ्या गोष्टी चालू झाल्या. सो दॅट इज द सेकंड स्टेप. थर्ड स्टेप काय आली मग त्याच्यानंतर? याच्यातूनही सगळे लोक सक्सेसफुल झाले का? नाही. एक गोष्ट 500 लोकांनी लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरून सिद्ध करायचं किंवा ती आकर्षित करायचा प्रयत्न केला. सगळ्यांना मिळेल का? नाही मिळेल. काही जणांना मिळेल आणि ती वस्तू एकच असेल. समजा एखादी हिरोईन आहे आणि तिच्याशी लग्न करण्यासाठी 5,000 लोक बसले साधनेला लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या. ती कन्या या 5,000 लोकांशी थोडंच विवाह करणार, त्याच्यातल्या एकाशीच करेल किंवा त्यांच्यापैकी कुणाशीही करणार नाही. मग लॉ ऑफ अट्रॅक्शन फेल झालं म्हणायचं का? है ना? आपल्याला लॉ ऑफ अट्रॅक्शन एक्झॅक्टली समजून घेतलं पाहिजे. ओके, तो भाग वेगळा आहे. पण लॉ ऑफ अट्रॅक्शन हे करण्यासाठी जे जे काय आपण टेक्निक वापरतो त्याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे, मी नेहमी सांगतो की आकर्षणाचा सिद्धांत हा तुमच्या ऊर्जेवरती काम करतो. तुम्ही व्हिज्युअलाइज करताय, फील करताय, नाचताय, सगळं करताय, पण तो जो फील आहे तो आणताना तुमच्या माइंडचे वेव्स हायर फ्रिक्वेन्सीला फ्लो झाले पाहिजे. ते टोटली सायन्स आहे. आणि ते फ्लो झालेले वेव्स जे आहेत त्याच्यासाठी तुमची एनर्जी जास्त पाहिजे, तुमचा औरा मोठा पाहिजे, औरा जास्त पाहिजे, एक्सपांडेड पाहिजे, चक्र बॅलन्स पाहिजेत. सो एनर्जी बॅलन्स करण्यासाठी चक्र वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी आल्या. आणि ही एनर्जी डिव्हाइन ग्रेसने जर वाढली तर अजून म्हणजे षटचक्र निरूपण आहे, सप्तचक्र निरूपण नाहीये. 6 चक्र निरूपण केल्या जातात इथपर्यंत. 7वं चक्र आपल्या हातात नाहीये. 7वं चक्र डिव्हाइनच्या हातात आहे. आणि सगळं झालं पण हे जर खोकं रिकामं राहिलं, खोकं नाहीये, आपला चांगला मस्तिष्काचा भाग आहे तो, तर सहस्त्रार चक्र जर ऍक्टिव्ह फार नाही झालं तरीही आपणाला हवी तेवढी ऊर्जा मिळत नाही. आणि म्हणून हे 6 चक्र ऍक्टिव्ह आपल्या हातात आहेत जे करायचे आज्ञाचक्रापर्यंत. पण इथे डिव्हाइन ग्रेस असणं गरजेचं आहे. जे ऑरा स्कॅन करून येतात आणि क्राऊन चक्र रिकामं दिसतं त्या प्रत्येकाला मी सांगतो की साधना करा, है ना, काहीतरी मेडिटेशन करा, देवासमोर 10 मिनिट तरी बसा, कारण त्याशिवाय ते घडणार नाहीये. येते लक्षात? सो दुसरं लेवल झालं सक्सेस मिळण्याचं. त्याच्यानंतरही काही जणांना यश हवं तेवढं मिळत नाही. येते लक्षात? सगळे क्लेम करतात की तुम्ही हे करा, ते करा, असं करा, मार्केटिंग करा, NLP शिका, कन्व्हिन्स करायला शिका. सगळ्यांनी शिकले तरीही सगळ्यांना यश मिळेल याचा फॉर्म्युला नाही. लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरा, सगळ्यांनी वापरले तरीही यश मिळण्याची गॅरंटी नाही. मग तिसरं काय होतं? नाही नाही, मग लोकांनी तुमच्यासाठी काम केलं पाहिजे. तुम्ही आराम केला तरी लोक काम केले पाहिजे. म्हणजे ही कुठली अवस्था झाली? लॉ ऑफ अट्रॅक्शन ही स्वप्न अवस्था झाली. आणि झोपेत सुद्धा म्हणजे तुम्ही काम करत नसताना सुद्धा कामं होणं ही निद्रा अवस्था झाली. मग त्याच्यावरती लोकांनी काम केलं. मी काम करत नाही, माझ्यासाठी बाकी लोक काम करतात, मी आराम करतो. सुप्त अवस्था. एवढं करूनही मिळतो का सक्सेस? तुम्हाला सांगतो, या श्रीयंत्रातला जो सेंटर आहे, मधला पॉइंट आहे, हा मधला पॉइंट म्हणजे तुमचं ध्येय. असं जर आपण गृहीत धरलं तर त्या ध्येयापर्यंत जाण्याच्या ज्या 9 स्टेप्स दिलेल्या आहेत, त्या 9 स्टेप्स म्हणजे हे ध्येय म्हणजे 9वी स्टेप झाली. तर हे खालचे 8 आवरण हे तुम्हाला खरं सायन्स सांगतात, एक्झॅक्ट सायन्स सांगतात, त्या बिंदूपर्यंत कसं पोहोचायचं. मग बिंदू तुम्ही मुक्ती धरा, बिंदू तुम्ही भुक्ती धरा, मार्ग तोच आहे.
तुमचं एक ध्येय घेऊन बसा. मी तर सगळ्यांना सांगतो, एक ध्येय घेऊन बसा श्रीयंत्र शक्ती उपासनेला. आणि खरंच हे सायन्स आहे ना, हे श्रीयंत्राला फक्त पूजा अर्चा असं करण्यामध्ये आपण त्यांना विथ ड्यू रिस्पेक्ट आपण खूप श्रीयंत्राला मानतो, पण त्याला फक्त कर्मकांडात अडकून नाही चालत. फक्त पूजा केली अर्चा केली असं करून नाही चालत. तुम्ही त्याला समजून घेतलं, आपण त्याला याचं विज्ञान समजून घेतलं ना, हे विज्ञान अख्ख्या जगाला किंवा कोणत्याही माणसाला यशस्वी होण्याचा परफेक्ट मार्ग दाखवणारं तंत्र म्हणजे हे आहे, श्रीयंत्र आहे. अनेक अनेक दिवस, महिने, वर्ष अभ्यास करून, कित्येक पुस्तकं, कित्येक रेफरन्सेस, कित्येक जागी व्हिजिट करून हे याच्यातलं विज्ञान मी काढायचा प्रयत्न केला, की नेमकं काय आहे, प्रत्येक आवरण काय आहे. मग त्याच्यानंतर 14 आवरण येतं. 14 त्रिकोण असलेलं सर्वार्थ साधक चक्र. लोक सांगतात त्याच्यातून पैसे मिळतात. नाही. ते फक्त सर्व संक्रमण चक्र म्हणजे सुप्त अवस्था. त्याच्यानंतरचं सर्व सौभाग्यदायक चक्र म्हणजे तुम्हाला भाग्याची प्राप्ती देतं. ते कशी मिळते? काय आहे सिक्रेट? कसं भाग्य मिळतं? भाग्य पाहिजेच. एवढं सगळं झाल्यानंतर सगळे लोक म्हणतात की नाही नाही भाग्य पाहिजे. चला ते आपण धरलं की 1% भाग्याचा भाग. सगळे लोक सांगतात त्याप्रमाणे. म्हणजे जागृत अवस्थेत काम केलं, स्वप्न अवस्थेत काम केलं, सुषुप्त अवस्थेत काम केलं, त्याच्यानंतर म्हणजे निद्रा अवस्थेत काम केलं आणि त्यानंतर चौथे आपण आलो कुठे? भाग्याकडे. मग भाग्य काय आहे? कोण देतं भाग्य? हे आपले कर्म देतात. बरं, कर्म छान केले. पूर्वजन्माचे कर्म असतात. बरं ठीक आहे. मग त्याला काय करायचं? करायचं काय? कळलं बाबा हे मिळत नाही कारण पूर्वजन्माचे कर्मदोष आहे. है ना? कर्मविमोचन, पापक्षालन, पूर्वजन्म दोष निवारण हे सगळं सगळं लक्षात आलं. करायचं कसं? तो मार्ग श्रीयंत्रातलं हे विज्ञान सांगतं. शेवटी शेवटी तुम्ही निधी ध्यास आणि वेगवेगळ्या उपनिषदाच्या सिद्धांतापर्यंत पोहोचताना आणि खरंच सांगतो 8व्या आणि 7व्या चक्राला तुम्हाला तुमचे 10 लाख, 10 करोड, 50 करोड, 100 करोड हे एकदम सोपे व्हायला लागतात. कारण तेच खरं सिक्रेट आहे. तेच खरं विज्ञान आहे. हे आपण बोलताना मी कित्येक वेळेस ते बोलताना सांगितलेलं आहे, पण श्रीयंत्रामध्ये ते एकदम सायंटिफिक पद्धतीने सांगितलेलं आहे. आणि ते कसं अॅचिव्ह करायचं तेही सांगितलेलं आहे. आणि म्हणून श्रीयंत्र शक्ती उपासना ही वैज्ञानिक आहे. शक्ती उपासनाही राहू द्या. श्रीयंत्र हेच विज्ञान आहे. यशाचं खरं विज्ञान, मुक्तीचं खरं विज्ञान. ज्यांना मुक्ती पाहिजे, नाही नाही कंटाळा आला, त्यांनी या स्टेप फॉलो करा. मुक्तीला जाता. ज्यांना 20 करोड पाहिजे, 25 करोड पाहिजेत, 250 कोटी पाहिजेत, या स्टेप्स फॉलो करा. म्हणजे श्रीयंत्र हे फक्त सिद्ध करण्यासाठी, माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळण्यासाठी असं नाहीये. तर आतमध्ये श्री ललिता त्रिपुरा सुंदरी देवी आहे, जिच्या चरणाजवळ जाणं म्हणजे मुक्ती आहे. पण ते चरणाजवळ जाणं म्हणजे या बिंदूच्या शेवटी जाऊन पोहोचणं, बिंदूपर्यंत पोहोचणं. आणि जोपर्यंत आपण हे मार्ग पूर्ण करत नाही, तिथपर्यंत जाण्याचे, तोपर्यंत इथं आपणाला ही ही प्राप्तीच होत नाही. मग तुम्हाला 50 कोटी पाहिजे ते पण इथंच आहेत समजा. आणि हे जे मार्ग सांगितलेला आहे सायंटिफिक पद्धतीने, त्या वैज्ञानिक पद्धतीने त्याला यू गेट इट एव्हरीथिंग. लोकांच्या आयुष्यात मिरेकल्स घडतात. श्रीयंत्राच्या माध्यमातून. कसं ते कळत नाही. जॉमेट्रिक फिगर आहे. तसं बघितलं तर जॉमेट्रिक फिगर आहे. रिसर्च खूप झालेले आहेत. रशियाच्या एका डॉक्टरने याच्यावरती रिसर्च केला. नुसतं कंटिन्युअस त्राटक केलं तरीही कितीतरी फरक पडलेत. 20 ते 30% ते कुठला EEG काढला, त्याच्यात फरक आलेला दिसून आला. आता भारतातही एक डॉक्टर याच्यावर रिसर्च करतायत.
त्या ऍक्च्युली डॉक्टरच आहेत त्या मॅडम. त्या संपूर्ण रिसर्च करतायत, संशोधन करतायत ईईजी काढून. आता ते डॉक्टर आहेत, मेडिकल लाईन मधले आहेत. मी बोललो इंजिनियर मनुष्य, ते ईईजी वगैरे वगैरे अशा सगळ्या मेडिकल टर्म्स वरती नाही हे करतायत. पण आपणही करू भविष्यामध्ये, हे सगळे रिसर्च आपणही करू. नो डाऊट अबाउट इट. संशोधन केंद्र असेल, श्रीमंतीचे संस्कार, श्रीमंत होण्याचं संशोधन. असं तर हा जो श्रीयंत्र आहे हे तुम्हाला कम्प्लिटली मुक्ती भुक्ती सगळ्या गोष्टीकडे घेऊन जातो. आत जाणं म्हणजे श्री ललिता त्रिपुरा सुंदरी देवी, तिच्या बाजूला असलेल्या श्री महालक्ष्मी, श्री कालिका, श्री सरस्वती देवी आहे ना. श्री लक्ष्मी, सरस्वती, श्री कालिका ह्या तिघींचा आशीर्वाद म्हणजे सिद्धी प्राप्त. आणि म्हणून सगळ्यात शेवटच्या याच्यातलं चक्र जे आहे, बिंदूच्या बाहेरचं त्रिकोण, तो सर्व सिद्धिप्रद चक्र आहे. सर्व सिद्धिप्रद चक्र का? कारण तिथं सगळी सिद्धी होते, असं नावावरून वाटतं. रियालिटी काहीतरी वेगळी आहे. पण ती जर मी आता सांगितलं तर तुम्हाला वाटेल अरे यार मग श्रीयंत्र चांगलं नाही. ज्यावेळेस तुम्ही स्टेप बाय स्टेप जाल ना श्रीयंत्राच्या या सगळ्या गोष्टीकडे, तेव्हा तुम्हाला कळेल अरे हा, मी जर आता म्हटलं सर्व सिद्धी प्राप्ती म्हणजे नेमकं हे आहे बरं का, अरे मग नको म्हणाल, है ना. निधी ध्यासचा अभ्यास आहे एवढंच सांगतो आता. चिंतन, मनन, निधी ध्यास अशा अनेक पैलू आहेत. फक्त एकच गोष्ट नाहीये. इट्स बियॉन्ड अवर इमॅजिनेशन. अख्ख्या ब्रह्मांडाची रचना ज्या यंत्रात सांगितलेली आहे, त्या यंत्राला आपण समजून घेण्याचा किती वेळ प्रयत्न करणार आणि किती समजून घेणार त्याला. 248 देवता. मला वाटतं मागे कोण मला कोण विचारलं होतं बघा, मॅडमनी विचारलं होतं की याच्या संधी, विग्रह, अर्थ आहे ना, हे सगळं आपण घेणार का? हो. आत्ताची जी बॅच असेल त्या बॅचला या प्रत्येक 248 देवतांचा सगळ्यांचा संधी, विग्रह सगळं घेणार. ही प्रत्येक देवता, तिचं नाव काय? 248. विचारही करू शकत नाहीत, कारण या 248 देवता मुख्य म्हणतोय मी. त्याच्यासोबतच्या अजून ज्या 64 योगिनींच्या ज्या जोड्या आहेत त्या आपण विचारून जाऊ, है ना. पण आधी महत्वाच्या वेगवेगळ्या कला, चंद्राच्या, सदाशिवच्या, अग्नीच्या, सूर्याच्या, विष्णूच्या, ब्रह्माच्या, अशा वेगवेगळ्या कला. अष्टसिद्धी आपणाला माहिती आहे, त्याच्यावर 10 सिद्धी आहेत. ईश्वराच्या 4 कला आपण कधी ऐकलंही नसतं. ईशा, पीता, श्वेता आदी, है ना. दश दिक्पाल हे माहिती आहे सगळ्यांना, कारण वास्तूमध्ये आता सगळे लोक एक्सपर्ट झाले. 3 आकड्यामध्ये वास्तुशास्त्र शिकायला मिळतं ना आजकाल युट्यूबवर. सो ते माहिती आहेत सगळ्यांना दशदिक्पाल. पण दशदिक्पाल पण आपण याच्यावर गणेशाची स्थापना, दशदिक्पाल, अष्टसिद्धी, दशसिद्धी, अष्टमात्रका, दशमुद्रा शक्ती हे फक्त बाहेरच्या आवरणावर आहे. म्हणजे ज्या गोष्टीचं अनेक जण मोठा हे करून सांगतात की हे ते आहे, असं करायचंय, तसं करायचंय, सगळं सिद्धी प्राप्त करून घ्या, दशसिद्धी, अष्टसिद्धी करण्यासाठीचे मंत्र, अहो हे सगळं बाहेरच्या आवरणातच संपतं. हा, आणि दुसरी गोष्ट म्हणजे या सगळ्याचं वैज्ञानिक भाग आपण शिकवणार. या प्रत्येक आवरणावरती असलेल्या प्रत्येक देवता, 248 देवता, या सगळ्यांचं नाव नाव तर आपण सांगणारच, ठीक आहे. नाव सांगून त्याच्यानंतर यांच्या नावाचा अर्थ, संधी विग्रह असेल की नेमका काय अर्थ आहे त्याचा, बरोबर आहे. जिथं आवश्यक असेल तिथं, बरं का. ऍक्च्युली नावामध्ये काय, त्याच्यामध्ये खडकमालेमधल्या सगळ्या देवतांची परत इथं पुनरावृत्ती होणार. खडकमाला स्तोत्रामध्ये आपण साधारण 100 ते 108, काही स्तोत्रात 100 काही असं, तर साधारण 108 देवता आहेत, त्या तरी येणारच. त्याच्या व्यतिरिक्त अजून काही येणार. आलं लक्षात. आपण म्हणतोय ना वेगवेगळ्या, कारण त्याच्यामध्ये कसं आहे की गुरूंची नावं आहेत, ऋषींची नावं आहेत, तो भाग याच्यात नाहीयेत, म्हणून त्या नाही येणार.
बरोबर. पण 10, 20 आणि 8, 28 आता नाही कॅल्क्युलेट करत असो. 100 ते जवळपासच्या देवता याच्यात ऑलरेडी खडकमालेमधल्या ज्या आहेत त्या इथे घेणार आपण आणि प्लस याच्यामध्ये दुसऱ्या ज्या आहेत साधारण 150च्या जवळपास 130, 140 त्या सगळ्या देवतांचा आपण लाभ, कार्य आणि श्रीयंत्रावरती त्यांची स्थापना आपण श्रीयंत्र सिद्ध करत नाही. एखादी मूर्ती घेतली तर त्या मूर्तीला सिद्ध करणं आणि त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणं. लक्षात आला तुम्हाला आता फरक? प्राणप्रतिष्ठा करतो म्हणजे काय करतो? त्या मूर्तीला आपण जिवंत करतो. प्राणप्रतिष्ठा म्हणजे ऍक्च्युली त्याच्यात चैतन्य आपण इन्स्टॉल करत असतो. कुठल्याही मंदिरामध्ये आपण मूर्ती ठेवली. मूर्ती सिद्ध करतो का? नाही. मूर्ती प्राणप्रतिष्ठित करतो. तसं आपण श्रीयंत्र प्राणप्रतिष्ठित करणार आहोत. म्हणजे याच्यावरती सगळ्या 248 देवतांची प्राणप्रतिष्ठा करणार आहोत. सगळ्या देवतांना मंत्रांनी आणि कर्मकांड श्रीमंतीचे संस्कार मानत नाही. त्यामुळे आपण याच्यात कर्मकांड म्हणजे हळदी, कुंकू, गुलाल, अक्षत, पुष्प हे करणार नाही. तुमचं माइंड प्रोग्राम होणं ते महत्वाचं आहे. म्हणून याच्यावरती मानस पूजेनी प्राणप्रतिष्ठा करणं. मग मानस पूजेने प्राणप्रतिष्ठा होते का? हो, होते. पण एक बाबा आपणालाही समाधान लावून आपण फक्त अक्षदा व्हायला लावतो. बाकी हळद लावा, चंदन लावा, जल, अक्षत, पुष्प, चरू, दीप, धूप, फल, अर्घ्य, षोडशोपचारे पूजा करण्याला आपण फारसं प्रायोरिटी देत नाही. तुम्हाला करायची असेल तुम्ही करू शकता. आपल्या नियमाप्रमाणे फक्त थोडेसे तांदूळ घ्या, अक्षता घ्या, त्याच्यावर वाहा. संपलं. आणि तिथं स्थापना करा. पण ती स्थापना, त्याची प्राणप्रतिष्ठा ही तुम्हाला फील झाली पाहिजे, की त्या श्रीयंत्रावर प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. आणि म्हणून मानसपूजेद्वारे, मानसपूजा म्हणजे काय असते हो? तुम्ही मानसिक दृष्ट्या जातात. ते कसं जायचं तेही मी शिकवेल तुम्हाला. श्रीयंत्रावरती मानसपूजा मानसिक दृष्ट्या जाऊन कशी करायची. जबरदस्त. आणि या सगळ्या 248 देवता स्थापन झाल्यानंतर या श्रीयंत्रावरती गुप्त मुद्रा शक्ती आहे. प्रत्येक आवरणावरती एक मुद्रा शक्ती, गुप्त मुद्रा आहेत त्या. त्यांना गुप्त मुद्राच म्हटलेलं आहे. तुम्ही त्या नुसत्या मुद्रा जरी शिकल्यानंतर केलात ना, तर तुम्हाला जे पाहिजे तिकडे तुम्ही जाता. लक्षात घ्या मी काय सांगतो. आपल्याकडे एक मागे क्लास केलेल्या मॅडम होत्या, त्यांना तटकरे सरांना भेटायला जायचं. मग त्यांनी काय केलं, की ठीक आहे म्हणे सर, आता त्यांनी क्लास केलेलाच होता. तो तुम्हाला माहिती आहे सुरेखा मॅम, तटकरे सरांना भेटणं किती अवघड जातं ते, आहे ना? त्या निघाल्या. इथून निघायच्या आधी त्यांनी त्या सगळ्या मुद्रा केल्या. मला विचारलं, "सर, मुद्रा करून जाऊ का आता?" म्हटलं, "जा." आणि सगळ्या 9च्या 9 मुद्रा केल्या, गेल्या. त्यांची भेट झाली, त्यांचं काम झालं. त्यांना त्यांच्या फॉर्च्युनरची त्यांनी आपली पूजा, "सर, तुमच्या हस्ते पूजा होऊ द्या" म्हणून नवीन फॉर्च्युनर घेतली होती, त्याचीही पूजा केली. या सगळ्या गोष्टी घडतात. फक्त मुद्रा शक्ती जरी इमिजिएट वापरल्या तरी. आणि मुद्रा शक्ती सोबत जर हे जे 9 आवरण आहेत, त्यांचं जर आपण थोडक्यात स्थापना केली, तरीही ते फायद्याचं. म्हणजे श्रीयंत्राचं मूळ विज्ञान, खरं विज्ञान, आध्यात्मिक भाग आणि वैज्ञानिक भाग यशाचा द परफेक्ट वे, द वे, याला काहीच ऑल्टरनेटिव्ह नाहीये. जगात नाहीये. कारण हाच एक मार्ग आहे यशस्वी होण्याचा. काय हवं ते मिळण्याचा. आणि मग इथून पुढे गेल्यानंतर पुढचा भाग सगळ्या 248 देवतांची नावं समजून घेणं, त्यांचं कार्य समजून घेणं, त्यांच्यापासून मिळणारं फळ काय आहे, फलप्राप्ती काय ते समजून घेणं आणि मग यांची स्थापना.
श्रीयंत्रावरती करणं, प्राण प्रतिष्ठा स्थापना करणं, या गुप्तमुद्रा विज्ञान हे समजणं आणि हे सगळं झाल्यानंतर हे श्रीयंत्र आपल्या शरीरात इन्स्टॉल करणं. 248 देवता आपल्या शरीरात स्थापन करणं, इट्स बियॉन्ड द इमॅजिनेशन. आलं लक्षात? अनेक पुस्तकांचा रेफरन्स घेऊन करून ही साधना मी तर असं म्हणतो की साक्षात श्री लक्ष्मी देवीच्या कृपेनेच प्राप्त झालेली आहे. श्रीयंत्र शक्ती उपासना ही फक्त आपली साधना आहे, श्रीमंतीचे संस्कारची साधना आहे. पूर्ण डिझाईन, कंटेंट वगैरे कसं आणि सगळीकडे मानसपूजा, मेडिटेशन, ध्यानधारणा, ज्ञान म्हणजे ज्ञान, ध्यान, साधना या मार्गातून आपण जातो. आलं का लक्षात? ज्ञान, ध्यान, साधना या मार्गातून आपण पुढे जातो. त्याच्यामुळे शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक, कौटुंबिक सगळ्या गोष्टी आपोआप व्हायला लागतात. फक्त एवढंच आहे की खरंच मन लावून करा. मी सांगतोय माहिती आणि खरं ही माहिती ना मी व्हिडिओ रूपात देत नाही. मी प्रत्येक वेळेस मी ही माहिती स्वतः सांगतो. मला व्हिडिओ देऊन किती सोपं आहे. आता बाकी साधनांचे व्हिडिओ क्लासेसच तयार केलेत मी. पण श्रीयंत्र शक्ती उपासनेची माहिती दर महिन्याला मी काही ना काही सगळ्यांना द्यायचा प्रयत्न करतो. आता बघा नीता मॅम बघा, की प्रत्येक महिन्याला त्यांना माहिती देतो. काय सर? प्रत्येक महिन्याला माहिती सांगतो म्हटलं. हो, अष्टमीला. नाही हो, तुमचं बहुतेक दुसरीकडे लक्ष. मी म्हटलं हा, बोला श्रीयंत्र बोला. शक्ती उपासनेमध्ये थेरॉटिकल पार्ट जो आहे तो प्रत्येक प्रत्येक महिन्याला महिन्याला मी सांगता तुम्ही. सांगत जातो. हा, हो अष्टमीचा आपला हो वेगळा. अष्टमीला आपली हो हो लकडी पोल विठ्ठल सांगता ना मंदिरात. तुम्ही. हा, प्रत्येक तर महिन्याला सांगता. हो हो, तर हे सगळं आपण वर्कआउट करतो, ही माहिती सांगतो, हे सगळे शरीरामध्ये आणि म्हणून त्याला म्हटलेलं आहे श्रीयंत्र चक्र ध्यान. श्रीयंत्र शरीरामध्ये कुठे आहे हे तुम्हाला रेफरन्स मिळतील. ठीक आहे. पण ते तसे मला विचाराल तर ते तसे करण्यापेक्षा जो एक वेगळा मार्ग काही आचार्यांनी सांगितलेला आहे त्या मार्गानुसार गेलं तर हे चक्रांवरती आपण शरीरात स्थापन केले आणि 248 देवता ज्यावेळेस आपल्या शरीरामध्ये स्थापन झालेल्या असतात त्यांना आपण पाहतो, नमस्कार करतो. बियॉन्ड द इमॅजिनेशन फरक आहे. अहो तुम्हाला भुक्ती मिळते आणि मुक्ती मिळते. ते कसं एकदम शेवटच्या 2-3 दिवस ना, अरे असं आहे. प्लस या साधनेमध्ये यावेळेस पासून मी रोजचं टास्क देणार आहे. रोज काहीतरी करायला सांगणार आहे. ते पण करायचं. सायन्स, विज्ञान जो आहे याचा श्रीयंत्राचं विज्ञान हे प्रत्येक वेळेस एक्सप्लेन केलेलं आहे. पण यावेळेस सांगणार आहे, मागच्या वेळेसला थोडंसं सांगण्यात आलं, पण यावेळेस सांगणार आहे कंप्लीट प्रत्येक देवताचा अर्थ, लाभ है ना. आणि खूप बियॉन्ड द इमॅजिनेशन म्हणतो मी. आता हे साधंच घ्या ना. आता 16 कमळाच्या पाकळ्या म्हटल्या मी. 16 कमळाच्या पाकळ्या, 16 आकर्षण शक्ती आहेत. आपल्याला आकर्षण फक्त 2च प्रकारे माहिती आहे. चेहरा छान ठेवणं, हेल्थ चांगली ठेवणं, कपडे चांगले घालणं. आहे ना. काही जण सांगतात बोलून. याच्यात 16 आकर्षण शक्ती आहे. खडकमालाचा अभ्यास करणाऱ्यांना माहिती आहे. काम आकर्षणी, बुद्धी आकर्षणी, बुद्धीनं आकर्षण होतं, आत्मा आकर्षणी, शरीर आकर्षणी तर आहे सगळ्यांना. है ना. असे 16 आकर्षण शक्ती. म्हणजे फक्त आकर्षण 16 प्रकारचे आहेत. तर झोपेत काय काय झालं पाहिजे 8 प्रकारे विचार करा. आपण फक्त म्हणतो की झोपेमध्ये माझं काम झालं पाहिजे, पण काय 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 काम झालं पाहिजे हे या तिसऱ्या आवरणामध्ये अष्टार चक्रामध्ये, अष्टार नाही सर्व संक्षोभन चक्रामध्ये तिसऱ्या याच्यात ज्याच्या 8 कमळाच्या पाकळ्या आहेत
16 कमळाच्या पाकळ्या, 8 कमळाच्या पाकळ्या. एकदम मजा आहे. जेवढं डीप जावं तेवढं कमी आहे. आणि आता मी गेल्या महिन्यामध्ये अभ्यास करत यांना सांगितलं, म्हणून तो भाग आता यावेळेस तरी मी देणार आहे. पुढच्या वेळेस मला नाही माहिती, की प्रत्येक देवता त्यांचं बेनिफिट्स काय? त्यांच्यापासून काय लाभ मिळतो? आणि जर मी इथं सर्व रक्षाकार चक्र म्हणतोय, तर ते रक्षाकार चक्रावरती कुठल्या देवता आहेत? आणि त्या कसं रक्षण करतात? आहे ना? ते बघा कळलं पाहिजे ना, की बाबा या देवाला हे केल्यानंतर तो रक्षण कसा करतो? या देवतांची नावच अशी आहेत, की ते बाय डिफॉल्ट तुमच्यावरती प्रोग्राम होत राहतो. देवतांचा आता नुसतं मी म्हटलं, काय गंध आकर्षिणी ही एक देवता आहे. आता गंध म्हणजे काय? गंध म्हणजे काय? वास, स्मेल. मग लक्षात आलं ना, अच्छा म्हणून परफ्यूम मारायचा. गंध आकर्षणी है ना? शब्द आकर्षणी. शब्दात आकर्षण पाहिजे. हे लक्षात. असा क्लास चालू होणार आहे. अ, उद्यापासून. उद्या संध्याकाळी म्हणजे दुपारी 5 वाजता, संध्याकाळी 5 वाजता आपण संकल्प घ्यायला लावणार आहोत आणि पूजेची तयारी कशी करायची ते सांगणार आहोत. 7 ओके सर. तारखेला. हां, 7 तारखेला संध्याकाळी. आता सगळे म्हणतायत, सुनीता मॅमही म्हटलं ठीक आहे. सो संध्याकाळी 5 वाजता थिअरी पार्ट सांगायला चालू होईल. थिअरी पार्ट संध्याकाळी 5 वाजता सांगायला चालू होईल. 6-6:30 पर्यंत 1 तास तरी कमीत कमी थिअरी पार्ट सांगितला जाईल. थिअरॉटिकल भाग. जो उरला, कारण 1 महिन्याची साधना आहे. टोटल 1 महिना. 9 दिवस प्राणप्रतिष्ठा. त्याच्यानंतर अमावास्या येते त्रयोदशीनंतर, म्हणून 2 दिवस आपण थांबतो. प्रतिपदेपासून चालू करतो ते पुढचे 21 दिवस नॉन स्टॉप डेली. हवा असेल तर फक्त रविवारची सुट्टी देतो. पण डेली इथे Zoomवर ऑनलाईन मी समोर बसून मेडिटेशन साधारण 35 ते 40 मिनिटाचं श्रीयंत्र चक्र ध्यान करून घेतो. आणि खरंच एवढा वेळ काढणार असाल आणि खरंच त्याचे बेनिफिट्स हवे असतील, तरच सगळ्यांनी कुणी ज्यांना करायचं त्यांनी जॉइन करा. है ना? नसता बऱ्याच वेळेस असं होतं. आणि मिरॅकल्स मी खूप दाखवेल तुम्हाला, पण त्या मिरॅकल्ससाठी या असं मी म्हणत नाहीये. स्वतःत बदल पाहिजे. हां, अच्छा, त्याला 10,00,000 मिळाले का? ओके. त्याला महिन्याला 5,000. स्टेपिंग स्टोन म्हणून सगळ्यांना फायदा झालेला आहे. आलेले आहेत का? आशा मॅडम आल्यात का? नाही आल्या. ठीक आहे. तो ना त्यांनी बेनिफिट बघितलेला आहे. 9व्या दिवशी त्यांचे काय 1 कोटी कोण घेऊन गेला होता तो आला. लगेच. 20,000 कमवणाऱ्या मॅडम आहेत होत्या 20,000 महिन्याला. त्यांना डायरेक्ट 2,00,000ची अपॉर्च्युनिटी मिळाली. सो त्या मोहापोटी फार विचार नाही करायचा. हां, त्यांना एवढे झाले, असे झाले. आता हे वर्षानंतर म्हणजे दिवाळीपासूनच आपण परत रिस्टार्ट केलं मध्यंतरी. पण आधी जे काही ते 30-40 लोकांनी साधना केल्या आहेत, त्या 40च्या 40 लोकं बेनिफिटेड आहेत. पण तरीही मी सांगतो, की तुम्हाला मिळणारा फायदा हा तुमचे कर्म, तुमचे प्रयत्न, तुमचे भाग्य याच्यातून होतो. आपण श्रीमंतीच्या संस्कारामधून ही श्रीयंत्र शक्ती उपासना त्याच्यातून मार्ग दाखवते, घेऊन जाते. तुम्हाला मिळणारं फळ हे तुमच्या कर्म, प्रयत्न, भाग्यातूनच मिळतं. मग म्हणून मी कुणालाही सांगतो, म्हणजे जे कोण अजून टेस्टिमोनियल सांगतात त्यांनाही माझं म्हणणं असतं, की तुमच्या साधनेमुळे तो फरक पडला असं नाहीये. त्या माणसाचे, त्या व्यक्तीचे कर्म, प्रयत्न, भाग्य याच्यामुळे त्याला फरक पडला. तुम्ही फक्त मार्गस्थ आहात, मार्गदर्शक आहात, मार्गस्थ नाही, मार्गदर्शक आहात. म्हणून आपण पण सांगतो, की आपण फक्त मार्गदर्शन करतो. आणि फॉर्च्युनेटली सगळ्या साधकांना सोबत घेऊन जाण्याचं कार्य मी करतो. जो येतो तो मग कोण-कोण येणार? कोणाला किती फायदा पडणार? कर्म, प्रयत्न, भाग्य.
आणि त्याच्यावरती स्वतःला क्लेम करणं की नाही 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 आम्ही केलं नाही. करता करविता सगळं म्हणजे या साधनेत येणं किंवा श्री ललिता त्रिपुरा सुंदरी देवीच्या तिच्या तिला समजून घेण्याचा प्रयत्न करणं, सहस्त्रनाम वाचणं, खडकमाला वाचणं आणि श्रीयंत्र शक्ती उपासना करणं. हे श्रीयंत्रावरील सगळ्या देवतांना समजून घेणं. हे श्रीयंत्रावरील सगळ्या देवता म्हणजे श्री ललिता त्रिपुरा सुंदरी देवीचेच रूप आहे. हे समजून घेणं हे सगळं आपल्या हातात काहीच नाही आहे ना. एव्हरीथिंग इज महाललिता, श्री महाललिता त्रिपुरा सुंदरी देवी. त्यातला काही भाग मी खडकमाला स्तोत्राच्या एक्सप्लेनेशन मध्ये यावेळेस सांगितलेलं आहे की असं तसं करा म्हणून. राईट? ठीक आहे. काही शंका? येस. ऐकत आहेत का सगळे? नाही. अनिल सर काही शंका? आहे सर, आहे, ऐकतोय सगळे. अच्छा आहे. मला वाटलं शंका आहे म्हणताय. अर्चना मॅडम? नाही सर, ओके. काही शंका नाही. रोहित सर? सुवर्णा खूप मॅम? छान सर. सुंदर माहिती दिली सर. आहे श्रीयंत्र आहेच तेवढं सुंदर. मूळ असताना फीस किती आहे आहे? सर चांगलं हा? चांगलं आहे करायचा फीस? कोर्स. हो हो. फीस सांगणं महत्वाचं आहे. श्रीयंत्र शक्ती उपासना 9 दिवसाचा क्लास. हा बघा क्लासची फीस कशी ठरत असते त्याच्या डेप्थ वरती. 8888 आहे. श्रीयंत्र चक्रध्यान 7777. यावेळेस आपण दीक्षा देणार आहोत, गुरुमंत्र देणार आहोत. ते पण देवीच्याच माध्यमातून. श्रीयंत्र गुप्त मुद्रा विज्ञान, श्रीयंत्र शक्ती दीक्षा हे सगळे जातात 29,500. पण आपण चैत्र स्पेशल 15,970 फक्त याची शुल्क ठेवतोय. काय याला 10% कमी केलं, 5% कमी अरे केलं ते असं? याच्यावर आलं. थोडं इकडून कमी केले मग 8 दिवस हा डिस्काउंट असा काही भाग नसतो आपला. जनरल त्याची कॉस्टिंग साधारण 30,000 पर्यंत जाते. पण प्रत्येक वेळेस आपण 15,970 हीच शुल्क आपण गेली 5 वर्ष झालं ठेवलेलं आहे. 15,970. ठीक आहे. आता याच्यातली विशेष गोष्ट म्हणजे जी मी खाली लिहिलेली आहे की तुम्ही जर सगळेच घरातले बसाल ना श्रीयंत्र शक्ती उपासनेला खूप बेनिफिट आहे. सगळ्यांनी बसा. कारण मी लोक किती बसले त्याच्यावरती चार्जेस घेतच नाही. कितीही जण बसा पण एका फॅमिलीतले. आता ते कोणते कोणते बसू शकतात ते मी उद्याच्याला सांगेल है ना. कोण कोण बसू शकतात म्हणजे तुमच्या घरातले सगळे बसू शकतात. हा मागे मला वाटतं कुणाला सुरेखा मॅडमला सांगत होतो की ज्यांना तुमची प्रॉपर्टी जाणार आहे त्यांना सगळ्यांना तुम्ही बसवू शकता. इन शॉर्ट असं मी सांगितलं होतं. म्हणजे लग्न झालेल्या मुलीला नाही बसवू शकत है ना. किंवा भावकीला नाही बसवू शकत. ते काय त्यांची कमाई तुम्हाला आणून देणार नाही. मग त्यांना नाही बसवायचं. ओके. किंवा तुम्ही तुमची कमाई त्यांना देणार असाल तर बसवा. ज्यांना मुलगा नसेल एखाद्यांना फक्त मुली असतील ते मुलींना घेऊन बसू शकतात. सो सगळ्या एंटायर फॅमिलीला बसवा. आपण एक श्रीयंत्र सिद्ध करून घेण्यासाठी किती रुपये टाकतो विचार करा. मला माहिती आहे 2,500 रुपये च श्रीयंत्र 5-5 हजाराला सिद्ध करून घेतलेले आहेत लोकांनी. मागे एका मॅडमच्या घरात तर त्यांना काय आता ते थोडस अतिरेक वाटतो आणि मग ती थोडस त्याला बुवाबाजीचं रूप आल्यासारखं येतं. म्हणून तशा गोष्टी मी सांगत नाही. ते हे पण नाही करत म्हणजे डिस्प्ले नाही करत. चला बघा कसलं मिरॅकल झालं. पण घडलेत, अप्रतिम मिरॅकल घडले.
पण ते कशामुळे घडतात परत सांगतो, मी सांगतो म्हणून घडत नाही. तुमच्या घरातली दैवी शक्ती, तुमच्यावरती ईश्वराची कृपा, तुमचे कर्म, प्रयत्न, भाग्य याच्यामुळे घडलेले सगळे मिरॅकल्स असतात. आहे ना, त्यातला एक मी टाकलेला आहे युट्यूबवर, श्रीयंत्र फिरतं असं. सगळे म्हणाले, "अहो, ते कसं काय श्रीयंत्र फिरतं? तुमची साधना तुम्ही खूप भारी घेता सर." मी म्हटलं, "नाही, ते श्रीयंत्र जे फिरते त्याच्या पाठीमागचा फोटो बघा. तो स्वामींचा फोटो आहे. त्यांच्या घरात स्वामींचं अस्तित्व आहे आणि त्या स्वामींच्या कृपेमुळे यांना तो अनुभूती येते. म्हणजे मी करतो हा भागच गेला आपल्याकडे. लक्षात घ्या. खूप खूप हे होतात. तर दुसरं मी सांगत होतो, की तुम्हाला हवे तेवढे श्रीयंत्र घेऊन तुम्ही बसा. मोस्टली मी 21,000 फीस सांगत असतो आणि जे काहीतरी आमची साधना केलेली आहे त्यांना 15,970 अशी देत असतो. पण यावेळेस सरसकट आमची साधना म्हणजे श्रीमंतीच्या संस्कारची कोणतीही साधना केलेली असू नसो 15,970 ठेवलेली आहे. ओके. 21,000 मी सांगत असतो, की नाही डिस्काउंटेड प्राइस 21,000 म्हणजे 29, 30, 21, 15, 15,970 असा फ्लो असतो. मी मागेही कुणीतरी विचारलं होतं मला वाटतं याच्या दिवशी अष्टमीला लकडी विठ्ठल मंदिरात. तिथेही मी 21,000 सांगितली होती. पण 15,970 आपण ठेवलेली आहे. आणि तुम्हाला हवे तेवढे श्रीयंत्र घेऊन बसा. कंपल्सरी एक 3 इंचाचं श्रीयंत्र घ्या. कंपल्सरी घ्या. मी सांगतो म्हणून सांगतोय. तुम्हाला देवपूजेसाठी जे ठेवायचे ते घ्या. तुम्हाला याच्यासाठी जे बाहेरच्या रूममध्ये म्हणजे जिथं तुम्हाला दृष्टी पडली पाहिजे प्रथम काम करताना वगैरे त्याच्यासाठी एक घ्या. म्हणजे हे पहा हे असं म्हणजे बाहेरच्या रूममध्ये वगैरे लावण्यासाठी. ओके. हां, कुणीतरी विचारलं श्रीयंत्र घरात कोणतं ठेवावं? सर कार्याप्रमाणे डिपेंडंट आहे. घरी नक्की कोणतं श्रीयंत्र असावं? श्रीयंत्र शक्ती महत्वाची आहे. श्रीयंत्र तुम्ही जर बाहेरच्या रूममध्ये ठेवणार असताल डिस्प्लेसाठी तर असं ठेवा. गोल्डन प्लेटेड 24 कॅरेट गोल्डन प्लेटेड श्रीयंत्र आहे असं म्हटलं जातं हे. ओके. हे ठेवा. जर घरात पूजेसाठी ठेवायचं असेल तर तुम्ही पत्राच्या ह्याच्यावरती म्हणजे ताम्रपत्र किंवा पितळावरती असलेलं घ्या. शक्य असेल यथाशक्ती सुवर्ण घ्या. मला काही इश्यू नाहीये. कुठल्याही धातूवरती कोरलेलं श्रीयंत्र घ्या. पण माझा व्हिडिओ बघा की श्रीयंत्र परफेक्ट कोणता असावा. ठीक आहे. त्या व्हिडिओप्रमाणे ते परफेक्ट आहे का नाही हे बघा. ओके. तुम्हाला घरामध्ये तुमच्या मोबाईलला वगैरे ठेवण्यासाठीही तुम्ही श्रीयंत्र वापरू शकता. हे पहा माझ्या मोबाईलला साईबाबांचा फोटो आहे आणि खाली श्रीयंत्र आहे. असंही छोटे 1-1.5 इंचाचं हे चांदीचं आहे. ओके. तुमच्या मोबाईलला बसेल असं चांदीचं श्रीयंत्र घ्या. तेही चालेल. तेवढे घ्या. परत मुलांना अभ्यासासाठी किंवा घरातील इतरांना कामासाठी कुठं पाहिजे, त्यांच्या ऑफिसमध्ये ठेवायला, तुमच्या दक्षिणा पेटीमध्ये ठेवायला किंवा दक्षिणा पेटी म्हणतो. काय म्हणतात आपण त्याला? पैसे ज्याच्यात टाकणार आहात. ओके. त्याच्यात ठेवायला घ्या. ज्याच्यात तुम्हाला ठेवावं असं वाटतं त्या सगळीकडे तुम्ही ते श्रीयंत्र ठेवा. आलं लक्षात? हां. आणि मी सांगतोय तसं 2 ते 3 इंचाचं श्रीयंत्र तेही दाखवू का तुम्हाला? थांबा तेही दाखवतो. एकच मिनिट. हे असं एवढं मिळतं. हे साधारण आपल्या 2 पेरा एवढं आता असतं. हे श्रीयंत्र घ्या. अवश्य घ्या. त्याचं काय युटिलायझेशन करायचं मी सांगतो. बाकी तुम्हाला घरच्यांसाठी जेवढे पाहिजे तेवढे श्रीयंत्र घ्या.
उगीच कुठं तरी जाऊन 2-2, 2,500 हजार एक श्रीयंत्र सिद्ध करण्यासाठी घालवण्याऐवजी हे असं चांगलं. आणि घरामध्ये ज्यांना श्रीयंत्र ठेवायचं आहे त्यांनी पूजेसाठी श्रीयंत्र ठेवताना असं मेरू श्रीयंत्र ठेवलेलं कधीही चांगलं. ठीक आहे. पण यथाशक्ती मी म्हणतो कुठेही कर्मकांड किंवा कुठल्याही गोष्टीत अडकू नका. जर तुम्हाला हे शक्य नसेल मेरू श्रीयंत्र विकत घेणं, म्हणजे सध्या वेळ, काळ, पैसे या सगळ्या गोष्टीचा विचार करून तुम्ही साधं ठेवलात तरीही हरकत नाही. हे असं 2 इंचाचं 2 पेराचं श्रीयंत्र घेऊन तुम्ही पूजा केलात तरीही हरकत नाही. एवढं. आणि बाहेर ठेवण्यासाठी हे असं मोठं एन नंबर ऑफ श्रीयंत्र घ्या. घरातील सगळ्यांसाठी पाकिटमध्ये ठेवायला, पाऊचमध्ये किंवा खिशामध्ये ठेवायला आणि मोबाईलच्या मागे लागणारे एवढे सगळे श्रीयंत्र ठेवा एकदाच. काही प्रॉब्लेम नाही. मी तर प्रत्येक वेळेस कितीतरी श्रीयंत्र ठेवून अनेक वेळेस सिद्ध केलेले श्रीयंत्र वेगवेगळ्या साधनांच्या वेळेस मी प्रेझेंट करत असतो लोकांना. सिद्ध केलेले म्हणजे प्राणप्रतिष्ठित केलेले. सिद्ध नाही, प्राणप्रतिष्ठित केलेले. असे सगळे श्रीयंत्र देत असतो. ठीक आहे. आय होप रोहित सर एनी डाऊट? नाही सर, सगळी माहिती मिळाली. गुड. अजून माझे व्हिडिओ आहेत ते मी देतो तुम्हाला, सगळ्यांनाच देतो ग्रुपवरती. ओके. अजून कोण? ठीक आहे. अर्चना मॅम, अनिल सर, ही एवढीच एक आपली मोठी साधना आहे बरं का, पॉवरफुल मोठी. म्हणून याचं शुल्क असं पॉवरफुल मोठं असतं. शुल्क जास्त वगैरे काही नसतंय कम्पेअर टू बाकीच्या साधना. बाकीच्या साधनांच्या कम्पॅरिझन मध्ये जास्त आहे. म्हणजे खूप 15,970 म्हणजे काय खूप मोठी गोष्ट वगैरे असा काही प्रकार नाहीये. ओके. पण कम्पॅरिझन मध्ये आपल्याला काय सर्वसाधारण माझ्या सगळ्या साधना हे 500, 1000, 150 पासून सुरुवात करून 100, 150, 200 पासून सुरुवात करून 1000, 2000 पर्यंत असतात. पण त्या रेग्युलर आहेत. हे म्हणजे वेगळंच आहे. बाकी सगळे रेकीचे क्लासेस माझे 5,555 ला असतात. लेवल 1, लेवल 2. ह्या साधना सगळ्या 2000 पर्यंत असतात. 1000 ते 2000. म्हणजे आता त्याच्यात ऍडिशन होत गेली की आता संपुटिक श्री सूक्त साधना ऍडिशन झालेलं आहे. सो 1,500 आहे. अष्टपदी संपुटिक श्री सूक्त साधना 15 दिवसाची आहे ना. अशा सगळ्या वेगवेगळ्या गोष्टीवरती ते आहे. ठीक आहे. चालेल. आपण सामूहिक श्रीसूक्त पठण चालू करू. अजून काही शंका असेल तर फोन करा. नो सर, नो शंका. तो सगळेजण शांत बसा. सामूहिक श्रीसूक्त पठण आपण चालू करीत आहोत. सामूहिक श्रीसूक्त पठण झाल्यानंतर झूम आणि युट्यूब डायरेक्ट बंद केल्या जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला काही क्षण 2 मिनिट 3 मिनिट शांत बसायचं आहे. ठेवला असेल पाणी तर पाणी पिऊन नंतर कामाला लागायचं आहे. लेट अस स्टार्ट. श्री सुक्तम. हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो महावह ताम आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं
अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनादप्रबोधिनीम् श्रियं देवीमुपह्वये श्रीर्मा देवी जुषताम् कासोऽस्मितां हिरण्यप्राकाराम् आर्द्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीम् पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहोपह्वये श्रियम् चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदारां तां पद्मिनीं शरणमहं प्रपद्ये लक्ष्मीर्मे नश्यतां त्वां वृणे आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तव वृक्षोऽथ बिल्वः तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मीः उपैतु मां देव सखः कीर्तिश्च मणिना सह प्रादुर्भूतो सुराष्ट्रेऽस्मिन् कीर्तिमृद्धिं ददातु मे शुक्लपासामलां ज्येष्ठाम् अलक्ष्मीं नाशयाम्यहम् अभूतिं समृद्धिं च सर्वानिर्णुद मे गृहात् गन्धद्वारां दुराधर्षां नित्यपुष्टां करिषिणीम् ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपह्वये श्रियम् मनसः काममाकुतिं वाचः सत्यमशीमहि पशूनां रूपमन्नस्य मयि श्रीक्षेयतां यशः कर्दमे प्रजाभूता मयि सम्भव कर्दम श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम् आपसृजन्तु सिद्धानि चित्रितवस मे गृहे निज देवीं मातरं श्रियं वासय मे कुले आर्द्रां पुष्करिणीं पुष्टिपिङ्गलां पद्ममालिनीं चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो महावः आर्द्रां यकरिणीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीं सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मी जातवेदो महावः ताम आवह जातवेदो लक्ष्मी मनपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभुतं गावो दासोऽश्वान् विन्देयं पुरुषानहम् यः शुचिः प्रयतो भूत्वा जिहुयादाजमन्वहम् सूक्तं पञ्चदशर्च च श्रीकामः सततं जपेत् पद्मानने पद्म उरु पद्माक्षी पद्मसंभवे तन्मे भजसि पद्मक्षी येन सौख्यं लभाम्यहम् अश्वदायै गोदायै धनदायै महाधने धनं मे लभतां देवी सर्वकामांश्च देहि मे पद्मानने पद्मविपत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षी विश्वप्रिये विष्णुमनोनुकूले त्वत्पादपद्मं मयि सन्निधस्त्वम् पुत्रपौत्रं धनं धान्यं हस्ताश्वादिगवेरथम् प्रजानां भवसि माता आयुष्मन्तं करोतु मे धनमग्निर्धनं वायुर्धनं सूर्यो धनं वसु धनमिन्द्रो बृहस्पतिर्वरुणं धनमस्तु मे वैनतेय सोमं पिबतु वृतः सोमं धनस्य सोमिनो मह्यं ददातु सोमिनः न क्रोधो न च मात्सर्य न लोभो नाशुभामतिः भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां श्रीसूक्तं जपेत् सरसिजनिलये सरोजहस्ते धवलतरां सुखगन्धमाल्यशोभे भगवती हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूतिकरी प्रसीद मह्यम् विष्णुपत्नीं क्षमां देवी माधवी माधवप्रियां लक्ष्मीं प्रियसखीं देवीं नमाम्यच्युतवल्लभाम् महालक्ष्मीं च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् श्रीवर्चस्वमायुष्यमारोग्यमाविधाचोभमानं मह्यते धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः ॐ शान्ति शान्ति शान्तिः डोळे बंदच राहू द्या. शांतपणे
काही क्षण तसेच बसून राहा. शांत बसून राहा. माता लक्ष्मीचा मंत्र मनात जप करत राहा. आणि काही मिनिटांनी मग उठून समोर पाणी ठेवलेलं असेल तर ते पाणी प्या. शांत बसून राहा. मनात लक्ष्मीचा मंत्र जप चालू ठेवा.